आमदार महेंद्र दैवी यांनी राष्ट्रवादीला पुन्हा डिवचलंय। पक्ष संघटना किती मजबूत आहे हे बघूनच सीट मागा असं म्हटलं जात आहे। सीट शेअरिंग मध्ये आमचं जमलं तर त्यांच्यासोबत आणि जमलं नाही तर सोडून देऊ असं महेंद्र दैवी म्हणतायत। आमच्यामुळे जे खासदार निवडून गेलेत, एकंदर इथलं पक्षाचं केडर किती आहे किंवा पक्ष संघटना किती आहे हा विचार करून सीट मागायला पाहिजे। आमच्यामुळे तुम्ही खासदार झालात आणि मग आमच्या दावा करण्यापेक्षा ज्याने निवडून दिले त्यांची निवडणूक आहे, त्याचा कधी त्याने योग्य तो विचार करावा आणि मग बीजेपीकडे किंवा आमच्याकडे सीट मागावी। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांच्याकडून। भारत, जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसे राष्ट्रवादी आणि अर्थातच शिवसेनेतले वादाचे फटाके अधिकच फुटतील। मॅडम, जसं आपण पाहिलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावरती होऊ घातलेल्या आहेत। अर्थातच महायुती म्हणून सत्ताधारी पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट असेल, शिवसेना, भाजप हे एकत्रितरित्या समावेश आहेत। असं असताना रायगडमध्ये जर आपण पाहिलं, रायगड खरं तर महायुतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे, कारण मुंबईपासून जवळ असणारा जिल्हा आहे। मात्र या जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये काही केल्या जमत नाहीये। अगदी कितीदा जरी वरिष्ठ नेत्यांनी यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याचे प्रयत्न केले असतील तरी शिवसेनेचे आमदार हे सुनील तटकरेंच्या बाबतीत अगदी आक्रमक पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे तटकरेंच्या विरोधात स्टेटमेंट आल्यानंतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील त्याच पद्धतीने शिवसेनेला उत्तर देताना पाहायला मिळतात। आता आपण जर पाहिलं तर अलिबागचे जे आमदार आहेत महेंद्र दळवी यांनी स्पष्ट शब्दामध्ये खासदार सुनील तटकरे यांना फटकारल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सुनील तटकरे हे आमच्यामुळे खासदार झाले ते त्यांनी विसरू नये। त्यामुळे आपल्या पक्ष संघटनेची ताकद किती आहे ती ताकद लक्षात घेऊनच महायुतीकडे, भाजपकडे किंवा शिवसेनेकडे जागा मागितल्या गेल्या पाहिजेत असा सल्ला थेट महेंद्र दळवी यांनी दिला। अर्थातच हा एक प्रकार राष्ट्रवादीला आणि पर्यायाने थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना डिवचण्याचा प्रकार आहे। महेंद्र दळवी यांनी डिवचल्यानंतर आता सुनील तटकरेंकडनं किंवा राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांकडनं, जिल्हाध्यक्षांकडनं शिवसेनेला काय प्रत्युत्तर दिलं जातंय हे देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। कारण एकंदरीत आपण जर पाहिलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या या दोघांच्या वादामध्ये कुठे रायगडच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युती होईल असं चित्र वाटत नाहीये। जिल्हा परिषदेच्या अगोदर महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि या पार्श्वभूमीवरती शिवसेनेकडनं येणारं स्टेटमेंट आणि त्याच्यावरती राष्ट्रवादीकडनं येणारं उत्तर यामुळे या दोन्ही पक्षांमधील वाद अधिकच टोकाला जात असल्याचं पाहायला मिळते। लागवे मॅडम। अगदी भारत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।